आज होणार 13वा हप्ता वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. 13वा हप्ता वाटप संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपण आज पाहणार आहोत. सोबतच मंत्रिमंडळामध्ये लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाचे 2 निर्णय झालेले आहेत, ते म्हणजे 13वा अधिक 14वा हप्ता वाटप संदर्भात. चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे मिळणार, लाडक्या बहिणीसाठी त्यांच्या भावाने कोणते निर्णय घेतलेले आहेत व सोबतच लाडक्या बहिणीला रक्षाबंधन सणानिमित्त गिफ्ट नेमकं काय मिळणार, संपूर्ण व्हिडिओ आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 13वा अधिक 14 हप्ता वाटप संदर्भात अतिशय मोठे निर्णय झालेले आहेत. 3 भावांनी 3 निर्णय जे आहेत ते लाडक्या बहिणीसाठी घेतलेले आहेत. पहिल्या भावाने निर्णय घेतलेला आहे 13वा अधिक 14 हप्ता वाटप संदर्भात, दुसऱ्या भावाने निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींना गिफ्ट वाटप संदर्भात आणि तिसऱ्या भावाने अक्षरशः वचन पाळलेलं आहे, ते म्हणजे 2100 रुपये वाटप संदर्भात देखील 14व्या हप्त्या संदर्भात त्यांनी निर्णय घेतलेला. 2100 रुपये मिळणार का, कोणत्या बहिणींना मिळणार, संपूर्ण वेळ आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याच्या अगोदर 13वा अधिक 14 हप्ता नेमकं आज लाडक्या बहिणीच्या कशा पद्धतीने वितरण होणार ते जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. चला तर आता पहिला पाहूया. 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. त्यातील पहिला टप्पा जो आहे तो आज असणार आहे. हो मित्रांनो, लाडक्या बहिणीचा 13वा आणि 14वा हप्ता मिळून डबल हप्ता 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात झालेली आहे आणि या सुरुवातीचा पहिला टप्पा जो आहे तो आजपासून सुरुवात होत आहे. आज सकाळपासूनच लाडक्या बहिणी अतिशय खुश होत आहेत, कारण की त्यांना रक्षाबंधन सणानिमित्त 5 मोठे गिफ्ट सुद्धा जाहीर झालेले आहेत. 13वा आणि 14वा हप्ता तर मिळणार आहे, त्यात 5 मोठे गिफ्ट लाडक्या बहिणीसाठी जाहीर झालेले आहेत आणि हे गिफ्ट फक्त लाडक्या बहिणी राखीसाठीच असणार आहे, म्हणजे रक्षाबंधन स्पेशल गिफ्ट जे आहे ते असणार आहे. चला तर जाणून घेऊया 3 भावाचे 3 गिफ्ट नेमकं कोणते असणार आहेत व लाडक्या बहिणींना पैसे, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणी वंचित राहणार. कारण की काय विषय झाला, फक्त ओरिजिनल लाडक्या बहिणींनाच आता पैसे मिळणार आहेत. त्यामध्ये 3 भाऊ 3 गिफ्ट अशा पद्धतीने जबरदस्त योजना आलेली आहे. चला तर जाणून घेऊया 13वा हप्त्या संदर्भात आणि हे गिफ्ट नेमकं कोणते असणार, कशा पद्धतीने मिळणार. कारण की आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आज अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे. म्हणजेच काय तर लाडक्या बहिणींना आजपासून पैशांचं वितरण करण्यास सुरुवात झालेली आहे. सुरुवात झाली म्हणजे लाडक्या बहिणीला SMS पडत आहे, DBT माध्यमाद्वारे खटाखट पैसे जे आहेत डायरेक्ट खात्यावर जमा होत आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या बहिणींना पैसे जमा होत आहेत, कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्या जिल्ह्यांची यादीनुसार. कारण की लाडकी बहीण योजनेचे पैसेचं वितरण जे आहे ते यादीनुसार वितरण जे आहे ते केलं जात आहे. मग यामध्ये 3 महत्त्वपूर्ण याद्या आलेल्या आहेत. कारण की 13वा हप्ता तर रक्षाबंधनानिमित्त स्पेशल वाटप होणार आहेच, त्यातली त्यात 13वा अधिक 14वा हप्ता देखील यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे 2 हप्त्याचे म्हणले यादीनुसारच पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं यादीनुसार हा वितरण जे आहे ते कशा पद्धतीने करणार व रक्षाबंधनानिमित्त कोणतं गिफ्ट मिळणार. 3000 रुपये जे ते प्रत्येक महिलेला वितरण करण्याचा शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यातील पहिला टप्पा आजपासून सुरुवात झालेला आहे. सकाळ धरून बहिणी खुश होत आहेत, कारण की मेसेजेस तेवढे पडत आहेत. कोणाला 3000 पडत आहेत, कोणाला 4500 रुपये पडत आहेत, तर कोणाला अक्षरशः 5-5 हजार रुपये सुद्धा पडलेले आहेत. 5100 रुपये सुद्धा काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. चला तर जाणून घेऊया सणानिमित्त हे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहेत व कोणत्या लाडक्या बहिणी अजूनपर्यंत राहिलेल्या आहेत आणि त्यांना पैसे कधी मिळणार किंवा कोणत्या टायमाला मिळणार ते देखील आपण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु लाडक्या बहिणीचा सण जो आहे तो आनंदात साजरा करावा यासाठी शासनाने व तुमच्या लाडक्या भावाने म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय मोठा प्रयत्न केलेला आहे. तो प्रयत्न असा आहे मित्रांनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज तुम्ही म्हणू शकता. चला तर ती गुड न्यूज अशी आहे, आजपासून महाराष्ट्रामध्ये सलग 3 दिवस पैशांचा अक्षरशः पाऊस होणार आहे. कारण की 3 याद्यानुसार लाडकी बहीण योजनेचा पैसे जे ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण केलं जाणार आहे. यातील पहिली यादी आपण लगेच पाहूया, दुसरी यादी आणि तिसरी यादी अशा पद्धतीने एकूण 3 याद्या आणि 3 दिवस जे ते महाराष्ट्रामध्ये पैसे जे वितरित केले जाणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री सुद्धा म्हणले आता महाराष्ट्रामध्ये पैशांचा पाऊस अक्षरशः आम्ही करणार आहोत, तो फक्त लाडक्या बहिणींवरच. चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार. तर आतापर्यंत सर्वात 3 मोठ्या यादीनुसार पात्रता यादी जाहीर झालेली आहे, अपात्रता यादी आणि पेंडिंग यादी या 3 याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे त्यानुसार तुम्हाला पैसे मिळणार आहेत. जर पात्रता यादीमध्ये नाव असेल तर मग तुम्हाला अतिशय आनंद होणार आहे, कारण की पात्रता यादीनुसार पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया पात्रता यादीमध्ये तुमचं नाव कशा पद्धतीने चेक करू शकता व तुम्हाला पैसे आज किती वाजता मिळणार किंवा कशा पद्धतीने मिळणार. तर लाडक्या बहिणीसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे 3 भावांनी वचन दिलेलं आहे आणि ते वचन
ते आज पूर्ण करणारच आहेत, कारण की 3 भावांकडून 3 हप्त्यांचं वितरण जे आहे ते मोठ्या जोराशोरात होणार आहे. पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता म्हणजे असे म्हणून 12वा हप्ता अधिक 13वा हप्ता अधिक 14वा हप्ता. 3 हप्ते, 3 भावांचं वचन, अशा पद्धतीने पैशांचं वितरण अक्षरशः ₹4,500 डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आतापर्यंत डबल हप्ते मिळणार होता, परंतु आता नवीन अपडेट आलेले आहे आणि या नवीन अपडेटनुसार लाडक्या बहिणींना डायरेक्ट 3 हप्ते जबरदस्त पद्धतीने ₹4,500 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या लाडक्या बहिणींच्या आणि कशा पद्धतीने पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. तर आज पहिला टप्पा असणार आहे मित्रांनो, आणि आज लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भरपूर लाडक्या बहिणींच्या 15 जिल्ह्यांची नवीन यादी आलेली आहे. 15 जिल्हे महत्त्वाचे ठरणारच आहेत, कारण याच 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आल्याशिवाय राहणार नाही. डायरेक्ट DBTद्वारेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर यातील पहिला टप्पा असणार आहे मित्रांनो आज, दुसरा टप्पा उद्या असणार आहे, तिसरा टप्पा परवा दिवशी 40% महिलांना जे आहे ते पैशांचं वितरण केलंच जाणार आहे. आणि अंतिम टप्पा जो तो कधी असणार आहे, तर तो अंतिम टप्पा शेवटच्या दिवशी असणार आहे. त्या दिवशी तर लाडक्या बहिणींना गिफ्टसुद्धा वितरित केले जाणार आहेत, कारण की आज अखेर प्रतीक्षा संपलेली आहे आणि 18 जिल्हे व 10 बँकांची यादी तर जाहीर झालेली आहेच. परंतु या 18 जिल्ह्याव्यतिरिक्त यातील 15 जिल्हे आहेत आणि यातील 5 बँका निवडक आहेत मित्रांनो. या यादीनुसार जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला डायरेक्ट पैसे त्या ज्या यादीमध्ये ज्यांचं नाव आहे त्यांना डायरेक्ट पैसे जे ते DBT माध्यमाद्वारे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं कोणत्या महिला असणार आहेत व कशा पद्धतीने DBT करत आहेत. तर लाडक्या बहिणीसाठी बहिणींच्या भावाने रक्षाबंधनानिमित्तच मोठा निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला म्हणलं होतं ना 3 भाव 3 निर्णय, तर त्यातील पहिल्या भावाने तर जबरदस्त निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेला ₹21 देण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. हा ₹21 बोनस हप्ता जो आहे तो 14व्या हप्त्यापासून तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे. चला तर जाणून घेऊया 14वा हप्ता कशासाठी कशामुळे. तर बहिणीसाठी पहिला निर्णय तर तो ठीक झालाच, परंतु याच्यामध्ये दुसरे निर्णय म्हणजे 4 जबरदस्त निर्णय सुद्धा घेतलेले आहेत. जी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली ना, त्या बैठकीमध्ये हे निर्णय झालेले आहेत आणि याच निर्णयाच्या अनुसार पैशांचं वितरण जे ते सुद्धा केलं जाणार आहे. 14 हप्ता संदर्भात मित्रांनो तुम्हाला अगोदरच सांगितलं, डायरेक्ट ₹2100 तुम्हाला मिळून जाणार आहेत. कारण की आता तुम्हाला 13वा हप्ता अधिक 14 हप्ता किंवा 12वा आणि 13वा हप्ता असं मिळून डायरेक्ट SMS येणार आहे DBT माध्यमाद्वारे रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी, म्हणजेच आजपासून किंवा उद्यापासूनच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आजपासून तर झालेली आहेच आणि ऑलरेडी 15 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे, की ज्या 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते पडत आहेत किंवा वितरित होत आहेत. रक्षाबंधन सण आलेला आहे बहिणींचा आणि या सणामुळेच मित्रांनो लाडक्या बहिणींना ₹3000 क्रेडिट झालेले आहे. जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ₹3000 जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला दाखवत आहे. आणि कारण की भरपूर महिलांना हे पैसे जमा सुद्धा झालेले आहेत, परंतु ज्या महिलांना पैसे अजूनही 13वा हप्ता मिळाला नाही त्यांनी लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला आज पैसे तुमच्या जिल्ह्यामध्ये येणार का, तर त्यासाठी जाणून घेण्यासाठी मित्रांनो त्या जिल्ह्याची नावंही आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर तो लाडक्या बहिणींना गिफ्ट वाटप करण्याचा देखील निर्णय मोठा झालेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना शिलाई मशीन योजना, हो मित्रांनो सर्वात जबरदस्त योजना शिलाई मशीन योजना. तर या योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना लाभार्थीमध्ये तुमचं जर नाव असेल, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल आणि शिलाई मशीन जर तुम्हाला चालवता येत असेल ना, तर तुम्हाला डायरेक्ट शिलाई मशीन जे ते फ्रीमध्ये दिली जाणार आहे. 100% फ्रीमध्ये दिले जाणार आहे. कुठल्याही प्रकारचा ₹1 तुम्हाला भरण्याची गरज पडणार नाही. फक्त अर्ज करायचा आहे. अर्ज जो आहे तो चालू झालेले आहेत. अर्ज कशा पद्धतीने चालू झालेले आहे, तर रक्षाबंधन सणानिमित्त ही शिलाई मशीन जे ते लाडक्या बहिणीचा एक व्यवसाय चालू करावा आणि लाडक्या बहिणी शिलाई मशीन त्यांनी घरी घेऊन जावा यासाठी प्रयत्न चालू झालेला आहे आणि रक्षाबंधन सणानिमित्त शिलाई मशीन सुद्धा लाडक्या बहिणींना डायरेक्ट मिळणार आहे. चला तर जाणून घेऊया शिलाई मशीनच्या नंतर दुसरं कोणतं गिफ्ट आहे. मित्रांनो मोबाईल GR संबंधी भरपूर महिलांना संभ्रम होता की मोबाईल भेटणार आहे की नाही भेटणार आहे, ओरिजिनल का डुप्लिकेट. परंतु मित्रांनो डायरेक्ट ओरिजिनल माहिती आलेली आहे आणि याच्या संदर्भात GR सुद्धा आलेला आहे. या GR मध्ये तुम्ही बघू शकता सर्व मोबाईल वितरण संदर्भात महाराष्ट्र शासनाने स्पष्टरित्या सांगितलेलं आहे. आम्ही मोबाईलचं वितरण जे आहे ते 100% करणार आहोत आणि लाडक्या बहिणींच्या मुलांसाठी मोबाईलचं वितरण असणार आहे. तर त्याच्यानंतर मित्रांनो मोबाईल कशा पद्धतीने मिळणार ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणी योजनेच्या संदर्भात कोणाला किती पैसे मिळणार, मग तो 13वा हप्ता असेल किंवा 14वा हप्ता असेल. तर यामधील तुम्हाला मित्रांनो 13वा हप्ता मिळणार आहे ₹3000 जे आहे तुम्हाला 12वा अधिक 13 मिळून ₹3000 जे आहे ते तुमच्या खात्यावर मिळणार आहेत. आणि कधीपासून, तर आजपासूनच रक्षाबंधनाचं स्पेशल गिफ्ट तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. मोबाईल गिफ्ट जर पाहिजे असेल तर काही अटी आणि पात्रता तुम्हाला पालन करावे लागतील, तरच ओरिजिनल मोबाईल जो तुम्हाला मिळून जाईल. सर्वात पहिली अट यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे एक महिला एकच मोबाईल. एका महिलेला फक्त एकच मोबाईल जो आहे तो मिळून जाणार आहे. त्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड अत्यावश्यक आहे व 2.5 लाखापेक्षा कमी जर उत्पन्न असेल तरच तुम्हाला स्मार्टफोन जो आहे तो विवो कंपनीचा, चांगल्या कंपनीचा मोबाईल जो आहे तो मिळून जाणार आहे. अशा पद्धतीने स्मार्टफोन जो आहे तुम्हाला भेटणार आहे. चला तर जाणून घेऊया
मोबाईलच्या नंतर दुसरं रक्षाबंधनानिमित्त स्पेशल गिफ्ट मित्रांनो कोणतं आहे, तर नवीन इलेक्ट्रिकल स्कूटर योजनेच्या अंतर्गत देखील हे गिफ्ट जे ते आत्ताच जाहीर झालेलं आहे. कारण की या गिफ्टमध्ये तुम्हाला नवीन इलेक्ट्रिकल स्कूटर जे आहे ती सुद्धा वितरित केली जाणार आहे. तर इलेक्ट्रिकल स्कूटर जर पाहिजे असेल तर तुम्हाला काय काय कागदपत्र लागतील ते आत्ताच तयार ठेवा. कारण की येणाऱ्या 2 ते 3 दिवसात इलेक्ट्रिकल स्कूटरचे अर्ज जे आहे ते चालू होणार आहेत आणि अर्ज चालू झाल्याच्यानंतर ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील अशाच लाडक्या बहिणींना इलेक्ट्रिकल स्कूटरचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. यामध्ये सर्वात पहिलं वितरण असणार आहे. कागदपत्र काय काय लागतील, आधार कार्ड कायमचं असेल, बँक पासबुक लागणार आहे, तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला वाहन चालन परवाना म्हणजे तुम्हाला लायसन्स सुद्धा लागणार आहे, गाडी पाहिजे म्हणलं लायसन्स तर लागणारच आहे आणि शेवटी पॅन कार्ड लागणार आहे. तर एवढे सर्व डॉक्युमेंट तुम्ही रेडी ठेवायचे आहेत. कारण की ज्या लाडक्या बहिणीकडे हे सर्व डॉक्युमेंट असतील त्यांना इलेक्ट्रिकल स्कूटी म्हणजे ई स्कूटी जी आहे ती वितरित केली जाणार आहे. ती देखील अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची. ह्याच्यानंतर भरपूर महिलांना प्रश्न पडला होता, KYC करावी लागणारच का आणि कधी KYC करायची. तर मित्रांनो तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही लाडक्या बहिणींनो. तुम्हाला अजिबात घाबरायचं नाही. कारण की KYC जी आहे ती 14 हप्त्याच्या टायमाला करायची आहे. आत्ता 12 आणि 13 हप्ता तर जमा होऊन जाणार आहे. कुठल्याही प्रकारची KYC आत्ता सध्या करायची गरज नाही. 14व्या हप्त्याच्या टायमाला तुम्हाला ती KYC करणे परंतु बंधनकारक असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला ₹21 जे आहे ते येणार आहे, ते अजिबात येणार नाही. त्यामुळे 14 हप्त्याच्या अगोदर KYC करायची आहे. ती KYCची प्रोसेस पूर्ण कशी असणार आहे आणि कुठं KYC करायची त्याच्याविषयी आपण माहिती तुम्हाला देणार आहोतच. त्याच्या अगोदर तुम्ही चॅनल व्हिडिओला लाईक करून ठेवायचं आहे. कारण की महिलांना थेट पैसे देण्यामागचं कारण देखील आदित्यताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे. आम्ही महिलांना कशामुळे पैसे एकत्र देत आहोत किंवा डबल हप्ता एक सोबत कशामुळे देत आहोत, तर लाडक्या बहिणीचा रक्षाबंधन सण अतिशय जोराशोरात व चांगला साजरा व्हावा यासाठी आम्ही डायरेक्ट महिलांच्या खात्यामध्ये 1,500 नाही तर आता डायरेक्ट 3,000 किंवा 4,500 रुपये सुद्धा काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार आहोत. अशा पद्धतीने आदित्य तटकरे ताईंनी देखील सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही पैसे देणारच परंतु फक्त यांनाच म्हणजे सर्वांनाच पैसे जे आहे ते आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा आदित्य तटकरे असतील आणि सर्वांनाच पैसे वितरण करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे व याच्या अंतर्गत तुम्हाला डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया नेमकं 13 हप्ता वाटप तर होणार आहेच परंतु आजपासून एकूण 15 जिल्ह्यांचे आहे आपण पाहणार आहोत. या 15 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे त्याच्याविषयी आपण माहिती लगेच जाणून घेऊया. तर यामधील सर्वात महत्त्वपूर्ण 15 जिल्हे असणार आहेत आणि याच 15 जिल्ह्यांच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण केलं जाणार आहे. तर आज पहिला दिवस आहे मित्रांनो आणि आज पैशांचं वितरण जे सुरुवात झालेली आहे आणि या वितरणाच्या संदर्भात तुम्हाला आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार ते देखील लगेच सांगून टाकतो. तर आज सुरुवात होणार आहे छत्रपती संभाजीनगरवरून मित्रांनो. याच्यानंतर असणार आहे जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर, अहिल्यानगर आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये आज पैसे वितरित होणार आहेत. तुम्ही म्हणाल सर आमच्या जिल्ह्यांचं काय मग, तर तुमच्या जिल्ह्यामध्ये उद्या पैसे जे ते वितरण केले जाणार आहे. त्यामधील मग असणार आहे पुणे शहर, पुणे उपनगर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली व ठाणे. सोबतच रायगडमध्ये देखील उद्याच्या दिवशी ते पैसे वितरित केले जाणार आहेत. आणि तिसरा दिवस सर्वात मोठा असणार आहे अमरावती आणि नागपूर विभाग साईडला. त्या दिवशी अमरावती असेल, वर्धा असेल, यवतमाळ असेल, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अमरावती तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 13 हप्ता वाटप संदर्भात यांनी सर्व नियम जे आहे ते सध्या तात्पुरते स्थगित केलेले आहेत व लाडक्या बहिणींना डायरेक्ट पैशांचं वितरणच जे आहे ते डायरेक्ट करत आहेत. नियम जरी स्थगित झाले असतील तरी देखील लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण जे आहे ते जोरात चालू झालेलं आहे. कारण की मुख्यमंत्र्यांनी म्हणजे तुमच्या लाडक्या भावानी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि रक्षाबंधनानिमित्त हे 5 गिफ्ट जे आहे ते लाडक्या बहिणीसोबत सुद्धा डायरेक्ट वितरित केले जात आहे. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या दुसरीकडे अर्ज करण्याची गरज नाही. डायरेक्ट गिफ्ट ज्याची चालू झाली की आपण डायरेक्ट आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती देणार आहोत. तोपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लगेच लाईक करायचे, कुठल्या प्रकारे उशीर करायचा नाही आणि अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.